and what is difference between eukaryotic cell and prokaryotic cell? What is basic difference between eukaryotic cell and prokaryotic cell? Eukaryotic cell and Nucleus. prokaryotic cell. No. The basic difference is about nucleus. Okay, the nucleus of the prokaryotic cell is well developed, and there is no nucleus in prokaryotic cell. This is the basic difference between prokaryotic cell and eukaryotic cell. Okay, we start with our actual syllabus, that is diversity in organism. This is the first chapter from your class 11, and you are almost aware about what is the diversity in your previous chapters. म्हणजे तुम्हाला माहिती आहे डायव्हर्सिटी वगैरे काय. तर आपण डायव्हर्सिटी म्हणजे काय बघणार, काय असणार डायव्हर्सिटी कडे मिनिंग सांगू शकतं. डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम्स, डायव्हर्सिटीला आपण म्हणतो व्हरायटी. म्हणजे ऑर्गॅनिझम्स मध्ये जी व्हरायटी असते त्याला आपण म्हणतो डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम. तर आपल्याला ऑर्गॅनिझम मधल्या व्हरायटी बघायचे, त्याचाच आपल्याला इथे स्टडी करायचं. तर फर्स्ट आपण जेव्हा स्टार्ट करणार तर आपण स्टार्ट करणार पॉईंट दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघू. आपण बघतो आहे ऑर्गॅनिझम, त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक्स. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय असणार. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कोण, तर ज्याकडे ह्या कॅरेक्टरिस्टिक्स असणार. द थिंग दॅट हॅव्हिंग दिस कॅरेक्टरिस्टिक्स कॉल्ड एज अ फ्लाइंग ऑर्गॅनिझम. ज्याच्याकडे ह्या आपण ज्या वन बाय वन कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत त्याला लिव्हिंग म्हणायचं. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग, कोणाला म्हणायचं, द ग्रोथ. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्झिबिट ग्रोथ. म्हणजे जेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्यांची स्वतःची काय असते, ग्रोथ असते. एक्झाम्पल कोणते घ्या, ह्युमन्स असतील, पहिले काय होते, ग्रोथ होते आहे. तुम्ही छोटे असाल नंतर मोठे होतात, पुन्हा तुम्ही मोठे होत जाल. म्हणजेच काय, तर ग्रोथ हा जो फॅक्टर आहे तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा काय एक्झिबिट करत असतो, ग्रोथ. एक्झिबिट म्हणजे काय, त्याच्या बॉडीमध्ये तो काय करत असतो, ऍक्च्युली ग्रोथ करत असतो. एक्झिबिट म्हणजे परफॉर्म करणं, तर त्याची बॉडी ग्रोथ करत असते. हे सर्वात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे तुमच्या घरासमोर टेबल आहे, टेबल 10 वर्ष नाही तो तेवढाच असणार आहे, कारण तो ग्रोथ करत नाहीये. तो ग्रोथ करत नाही म्हणजे तो लिव्हिंग नाही. ठीक आहे. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स द ग्रोथ इज फ्रॉम इनसाइड, whereas the non-living organism accumulation of the materials on the surface. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये ग्रोथ कुठे होते, इनसाइड मध्ये होते. कशामध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. म्हणजे एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, एक ह्युमन आहे. तर ह्युमनच्या मध्ये इनसाइड मध्ये त्याची ग्रोथ होते, इनसाइड मध्ये त्याच्या बॉडीत त्याची ग्रोथ होते. आणि नॉन लिव्हिंग आहे नॉन लिव्हिंग थिंगची त्या प्लेटची, तर ती कशामुळे झालेली आहे, तर बाहेर त्याचं एक मटेरियल काय झालेलं आहे, ऍड जर असं झालं असतं की एका टेबल पासून जर न्यू टेबल जर फॉर्म झाला असता तर आपल्याला टेबलचं मॅन्युफॅक्चरिंग करावं लागलं. आपल्याला ह्युमनचं मॅन्युफॅक्चर नाही करावं लागत, कारण ते काय आहे, रिप्रोडक्शनने जनरेट होतात. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कडे एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे की ते स्वतः सारखा ओन काइंड सारखा न्यू प्रोड्यूस करतात, त्याला आपण बेबी म्हणतो. आणि ते फक्त कोण करू शकतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच करू शकतात. आणि त्या रिप्रोडक्शनचे दोन मोस्टली टाईप्स असतात, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन ऍक्च्युअली तुम्हाला दोन चॅप्टर्सच आहेत, तर ते आपण चांगल्या प्रकारे पुढे लर्न करू. आता लक्षात ठेवायचं, रिप्रोडक्शन म्हणजे काय, आपल्यासारखे सेम काइंडचे नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करणं. करताय, हॅलो, येस. ओके. जामरे ऐकू येते का रे, हॅलो. एक मिनिट, कनेक्टेड आहे की नाही एकदा चेक करू द्या मला. ओके, कनेक्टेड आहेत का, ठीक आहे, ठीक आहे. नाही, मला ऍक्च्युली तिथे थोडस फील झालं की तुम्हाला ऐकू येत नाहीये. तर हे बघा, आपण आधी बघतो आहोत की कॅरेक्टरिस्टिक्स बघतो लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे अशा प्रकारचे काही गोष्टी असतात की ऑर्गॅनिझम्स मध्ये आधीच सांगितलं त्यांच्याकडे काय असतात, ऑर्गन्स असतात. ऑर्गन्स म्हणजे काय, जसं आपल्याकडे ह्युमनचे ऑर्गन कोणी सांगू शकतं, आपल्याकडे भरपूर ऑर्गन्स आहेत. आपण इयर, नोज सर्व ऑर्गन्स मध्ये टाकतो. पण आपल्याकडे काय, ब्रेन वगैरे यांनाही आपण ऑर्गन्स म्हणतो. तर ऑर्गॅनिझम कोणाला म्हणायचं, त्याचं ग्रोथ होत असतं, ओके, त्याला ऑर्गॅनिझम म्हणायचं.
तर हे ग्रोथ आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच ग्रोथ होतं. तुम्हाला छोटासा बेबी माहिती असेल, छोटासा बेबी छोटा एवढा ग्रो करतो आणि आता तुम्ही बेबी होता, तुम्ही ग्रोथ केलं, तुमच्या बॉडीने ग्रोथ केलेला आहे, तर ऍक्च्युली तुम्ही ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शन आणि यात लक्षात ठेवायचं, ग्रोथ फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमच होत नाही, तर नॉन लिव्हिंग थिंगचंही होतं. म्हणजे काही काही नॉन लिव्हिंग थिंग्स असतात त्या ग्रोथ करतात. ग्रोथ करतात म्हणजे तुम्हाला माहिती असेल की स्टोन्स असतात. स्टोन्स माहिती आहे ना, स्टोन्स ग्रो करतात. एका स्टोनवरती जेव्हा लेअर बाय लेअर एक सॅन्डचा लेअर जमा होत जातो, तेव्हा तिचा स्टोनचं काय होतं, साईज वाढत जाते. मग याला आपण लिव्हिंग म्हणू शकत नाही. का? कारण तो एक स्टोन आहे, त्याच्यावरती काही जे मटेरियल्स आहेत ते अक्युमुलेट होत आहेत, साठत आहेत, आणि त्यामुळे आपण त्याला स्टोन म्हणतोय. ठीक आहे. आणि तो स्टोन जो आहे तो नॉन लिव्हिंग थिंग त्याच्या सरफेसवरती ऍड झाल्यामुळे आहे. कळतंय ना? तर त्याला नॉन लिव्हिंग थिंगला आपण काय म्हणायचं नाही, ऑर्गॅनिझम म्हणायचं नाही, कारण त्या सरफेसवरती काहीतरी मटेरियल ऍड होत आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या मध्ये काय होत असतं, मटेरियल ऍड होत असतं. नेक्स्ट रिप्रोडक्शन मध्ये सांगितलं, रिप्रोडक्शन म्हणजे चॅप्टर आहे, पुन्हा पुन्हा शिकणार आहोत आपण. दोन प्रकारचे रिप्रोडक्शन असतात, सेक्शुअल असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि स्वतःसारखा एक नवीन बेबी जन्माला घातणं. हे फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच करू शकतात. मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझम बायोलॉजीमध्ये भरपूर महत्वाचा वर्ड आहे. मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझम म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये भरपूर बायोकेमिकल्स रिॲक्शन चालतात आणि त्या फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये चालतात. आता बायोकेमिकल रिॲक्शन, आता आपण आतापर्यंत केमिकल रिॲक्शन नाव ऐकलं, जसं की H2+O2 गिव्ह अस टू व्हॉट, H2. त्याला आपण केमिकल रिॲक्शन म्हणतो. काही डाऊट आहे कोणाला? हे केमिकल रिॲक्शन आहे. नाही. या केमिकल रिॲक्शन मध्ये आपण एक वर्ड ऍड केलेला आहे, बायो. बायो म्हणजे काय? केमिकल रिॲक्शनच, पण जी बायो मध्ये होते. बायो म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये किंवा सेल मध्ये होते, त्या प्रोसेसला म्हणायचं बायोकेमिकल रिॲक्शन. म्हणजे बायोलॉजिकल थिंग्स मध्ये, बायोलॉजिकल थिंग्स म्हणजे हेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होणाऱ्या रिॲक्शन्सला आपण म्हणतो बायोकेमिकल रिॲक्शन. मग कोणाला माहिती आहे का आपल्या बायोकेमिकल रिॲक्शन कोणकोणत्या असतात? 10 पर्यंत तुम्ही भरपूर बायोकेमिकल रिॲक्शन बघितले आहेत, शिकले आहात. त्यातली फक्त मला एक रिॲक्शन कोणी सांगू शकेल? बायोकेमिकल रिॲक्शन, मी काय म्हणतो, द रिॲक्शन हॅपन्स इनसाइड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॉल्ड ॲज अ बायोकेमिकल फोटोसिंथेसिस. रिॲक्शन. यस. तर आपल्या बॉडीमध्ये, आपल्या नाही, प्लांटच्या बॉडीमध्ये एक रिॲक्शन होते, तिला फोटोसिंथेसिस म्हणतात. आणि ही टोटली बायोकेमिकल रिॲक्शन आहे, कारण ती एका लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होते आहे. किंवा ह्युमन्स मध्ये कोणती रिॲक्शन माहिती आहे का तुम्हाला, ह्युमन्सच्या बॉडीमध्ये होती अशी? ही झाली, हे बघा, ही झाली एटीपी मॉलिक्यूल फॉर्मेशन. ओके. हे बघा, आपल्या बॉडीमध्ये आता जेव्हा तुम्ही चला तुम्हाला एक रिॲक्शन दाखवतो मी की मेटाबॉलिझम काय असतं. ठीक आहे. हे जे रेस्पिरेशन असतं, रेस्पिरेशन माहिती आहे तुम्हाला? हो. हे बघा, ही रिॲक्शन तू चांगल्या प्रकारे माहिती असेल की आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन होतं आणि अशा प्रकारे आपण रेस्पिरेशन करतो. ही आपली रेस्पिरेशन आहे. या रिॲक्शनला बघा, रिॲक्शन मध्ये काय दिसतंय तुम्हाला? रिॲक्शन मध्ये ग्लुकोज दिसतोय, हा ग्लुकोज आहे, हा ऑक्सिजन आहे, आणि इथून एनर्जी रिलीज होते आहे, आणि हा कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर आहे. तर तुम्ही जेव्हा रेस्पिरेशन हे चॅप्टर लर्न केलं असेल तुमच्या 8, 9, 10 कुठेही लर्न केलं असेल, ऑब्व्हियसली 10 मध्ये केलं असेल, मागच्या वर्षी केलं असेल, तर रेस्पिरेशन ही अशी प्रोसेस आहे की ती कुठे ऑकर होते? ह्युमन्स मध्ये ऑकर होते. जे ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते रेस्पिरेशन करतात. रेस्पिरेशन करण्याचा ऑब्जेक्टिव्ह काय असतो? रेस्पिरेशन करायचं का असतं? तर आपल्याला एनर्जी हवी आहे, म्हणून आपण रेस्पिरेशन करतो. आणि या एनर्जीसाठी काय इम्पॉर्टंट असतं तर माहितीये, एनर्जी कशामध्ये असते? तर फूड मध्ये असते. आणि फूड मध्ये आपण युज करतो ग्लुकोज. म्हणजे आपण आधी काय करतो? फूड इनटेक करतो बॉडीमध्ये. फूड इनटेक करून त्याचं डायजेशन करतो. डायजेशन मधनं ग्लुकोज तयार करतो. हा ग्लुकोज एका सेलमध्ये येतो. त्या सेलमध्ये पुन्हा ऑक्सिजन असतो. आणि ही ग्लुकोज आणि ऑक्सिजन काय करतात माहिती तुम्हाला? हा केमिकल आहे, याला असं लिहितात C6H12O6. ग्लुकोजचा फॉर्म्युला लर्न करून घ्या, भरपूर महत्वाचं आहे. ऑक्सिजन तर प्रत्येकाला माहिती असतो, तो O2 असतो. काय असतो? O2. मी इथे O नाही लिहिलेला, इथे O2 लिहिलाय. का असं लिहिलेलं आहे मी? कारण हवेमध्ये O नसतो, हवेमध्ये O2 असतो. ठीक आहे. ऑक्सिजन हा एका ऍटमचा नसतो. ऍटोमिक ऑक्सिजन हवेमध्ये नसतो. हवा ही मॉलिक्युलर ऑक्सिजनची बनलेली आहे, म्हणजे हवेमध्ये O2 असतो, O नसतो. मग हवेमधनं आपण ऑक्सिजन कुठून घेणार? आपल्याला लंग्स दिलेले आहेत. डायजेशन कडनं तुम्हाला ग्लुकोज येणार, लंग्स कडनं ऑक्सिजन येणार,
हे जाणार एका सेलमध्ये. सेलमध्ये शिकवलं होतं मी तुला काल, रेड कलरचा एक पार्ट दाखवला होता, त्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. मायटोकॉन्ड्रियामध्ये हे जाणार, तिथे एक रिॲक्शन होणार, तर तिथे ऑक्सिजनची रिॲक्शन कोणत्याही पदार्थासोबत झाली तर काय तयार होतं, याला बर्निंग रिॲक्शन म्हणतात किंवा कंबशन म्हणतात. ऐकलंय ना, कंबशन. हो. तर ऑक्सिजनची रिॲक्शन कोणासोबतही होईल, म्हणजे तुम्ही घरी ऊड जाळत असाल, तुम्ही म्हणजे लाकडं जाळतात तरी कार्बन डायऑक्साईड तयार होतो. तुम्ही घरामध्ये काही जाळा, तुम्ही प्लास्टिक, तुमचा पेन जाळा, हातातला काही तुम्ही बर्न करणार, तर तुमचे दोनच प्रोडक्ट असतात, ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. रिॲक्टंट काही असो, ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, म्हणजे तुमचे दोन प्रोडक्ट क्लिअर करायचे. तर तुमच्या बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो, वॉटर फॉर्म होतो. तुम्ही लंग्स मधनं बघा कार्बन डायऑक्साईड सोडत असतात, तिथं 5वी शिकवलं जातं. आपल्या लंग्स मधनं कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो, आपल्या लंग्स मधनं वॉटरही जातो. तुम्हाला ते कुठे फील होतं, विंटर मध्ये बघा, तुमच्या माउथ मधनं वॉटरचे वेपर्स बाहेर पडतात आणि ते पुन्हा दिसतात. तर आपल्या बॉडीमध्ये आता तुम्ही जे माझ्या समोर बसलात, म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये बसलात, तर तुम्ही रेस्पिरेशन ऑलरेडी करतात. म्हणजे तुम्हाला माहित नाही की तुम्ही सकाळचे रेस्पिरेशन करतात उठलात तेव्हाचे, आणि आताही किंबहुना तुम्ही ही रिॲक्शन तुमच्या बॉडीत चालू आहे पण तुम्हाला माहित नाहीये. तुम्ही कंटिन्युअसली ग्लुकोज सप्लाय करताय बॉडीकडनं, कंटिन्युअसली ऑक्सिजन सप्लाय होतो आहे, रिॲक्शन तुमच्या बॉडीमध्ये चालू आहे, तुम्ही ऐकता आहात, म्हणजे एनर्जी तुमचा ब्रेन युज करतो आहे, म्हणजे ही रिॲक्शन ऑलरेडी तुमच्या बॉडीमध्ये रनिंग आहे. आणि हिला बायोकेमिकल रिॲक्शन काय म्हणतात? ऑब्व्हियसली केमिस्ट्री आहे, एक केमिस्ट्री आहे, पण तू बायो मध्ये होते आहे. बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिमच्या बॉडीमध्ये होते आहे, त्याला बायोकेमिकल रिॲक्शन म्हणतात. आणि दुसरी सिंपल रिॲक्शन फोटोसिंथेसिस, ही तुम्हाला माहिती आहे. फोटोसिंथेसिस प्लांट मध्ये होते, तर ते कार्बन डायऑक्साईड हवेतनं घेतात, वॉटर घेतात आणि एक्झॅक्ट अपोजिट रिॲक्शन करतात. म्हणजे आत्ताच मी दाखवलं होतं तुम्हाला, ग्लुकोज इथे होता, ऑक्सिजन इथे होता, आणि मी काय काढलं होतं, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. तुम्ही एक्झॅक्ट फोटोसिंथेसिस बघितलं तर यालाच अपोजिट करा बघा, कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि हे ग्लुकोज आणि ऑक्सिजन. तर आपल्या एन्व्हायरमेंटने अशा प्रकारचे काय केलेलं आहे, थोडे अपोजिट रिॲक्शन मेंटेन केलेलं आहे. फोटोसिंथेसिस इज एक्झॅक्टली अपोजिट टू द रेस्पिरेशन. म्हणजे प्लांट्स फूड बनवतात, म्हणजे रेस्पिरेशन ही अशी प्रोसेस आहे की, हे बघा, रेस्पिरेशन तुम्हाला हे बघा, इथे फोकस करा. रेस्पिरेशनची रिॲक्शन दिसते ना, आणि फोटोसिंथेसिस, हे डायग्राम दिसतंय का बघा बरं, हो. दिसतंय ना? हो. बघा इथे आता हे फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन आहे. तर फोटोसिंथेसिस रिॲक्शन मध्ये प्लांट्स काय करतात, ही एनर्जी ते सन करतात. ची एनर्जी आपण ट्रॅप करतो, कोण आपण नाही, प्लांट्स ट्रॅप करतात. आणि ती क्लोरोफिल तुम्हाला काल दाखवलेत मी, क्लोरोफिलच्या हेल्पने आपण कार्बन डायऑक्साईड, वॉटरचा ग्लुकोज फॉर्म करतो. आणि प्लांट हे ऑटोट्रॉप्स असतात, आणि ते काय करतात, फूडला स्टोअर करतात इन द फॉर्म ऑफ स्टार्च ऑर ग्लुकोज, स्टार्च मध्ये किंवा मध्ये किंवा फॅट्स मध्ये. म्हणजे प्लांट्स कडून तुम्हाला काय मिळतात, प्रोटीन्स मिळतात, कार्बोहायड्रेट मिळतात, मोस्टली स्टार्च मिळतं. हे सर्व ग्लुकोजचे काय आहेत, पार्ट्स आहेत, म्हणजे कार्बोहायड्रेटचे पार्ट्स आहेत. मी रिपीट करतो, ऑर्गॅनिझम दिसला. तर हे आहे सेल्युलर ऑर्गॅनायझेशन. तर त्यामध्ये बघा की हा एक आपला ऑर्गॅनिझम आहे, आणि त्याला ऑर्गॅनिझम का म्हणायचं, कारण तो ऍक्च्युअली लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्याला ह्युमन म्हणण्यापेक्षा आपण ऑर्गॅनिझम म्हणू. तर ह्या ऑर्गॅनिझमची सुरुवात बघायची की त्याला नाही बघायचं, आता इथे बघायचं. मी तुम्हाला काल शिकवलं होतं व्हॉट इज मीन बाय सेल. तर एक सेल एक छोटंसं युनिट असतं, आणि छोटंसं युनिट काय करतात, एकत्र येतात, आणि त्याला टिश्यू म्हणतो आपण. माहिती ना टिश्यू काय असतं? टिश्यू म्हणजे जेव्हा सेल्स एकत्र येतात आणि काही स्पेसिफिक फंक्शन करतात किंवा काहीतरी गोष्टी करतात, त्याला म्हणायचं असतं टिश्यू. जसं की तुमच्या लंग्स मध्ये काही टिश्यू आहेत, म्हणजे सेल्स आहेत, त्या करतात ऑक्सिजनला ट्रॅप करतात, तर त्यांना म्हणायचं टिश्यू. तुमच्या आईज मध्ये काही टिश्यू आहेत, ते फक्त काय करतात, लाईटला काय करतात, सेन्स करतात, तर त्यांना म्हणायचे टिश्यू. तुमच्या ब्रेन मध्ये काही सेल्स आहेत, त्या फक्त सिग्नल्सला काय करतात, ट्रान्सफर किंवा रिसिव्ह करतात, किंवा त्याच्यावरती काय करतात, कंट्रोल ठेवतात, तर त्या म्हणायचं टिश्यू. तर टिश्यू म्हणजे काय, इट्स अ ग्रुप ऑफ सेल दॅट परफॉर्म अ सिंगल टास्क. ते काहीतरी काम करत असतात आणि सेम काम करत असतात, त्यांना टिश्यू म्हणायचं. हे सेल एकत्र येणार आणि काहीतरी वर्क करणार, आणि ते वर्क केल्यामुळे तो ऑर्गन तयार होणार. मग आपण आता याला लिव्हर, याला म्हणतात लिव्हर. म्हणजे आपल्या बॉडीतल्या काही सेल्स असतात, त्या एकत्र येतात आणि ते काय तयार करतात, बाईल करतात. बाईल माहिती ना, बाईल. लिव्हर बाईल तयार करत असतो, म्हणजे काय, बाईल ज्यूस. बाईल ज्यूस. ओके, माहिती ना बाईल
ज्यूस नाही. लिव्हरचं फंक्शन काय आहे बॉडीमध्ये, चला कोणी सांगू शकेल? लिव्हर काय करतो? ब्लड फिल्टर स्टोअर करतो. काय करतो? बोला बोला. प्रोडक्शन ऑफ बाईल. इकडे महाजन. प्रोडक्शन ऑफ बाईल. इकडे महाजन. लिव्हर. आणि ते फॅट्स कॅरी करायला पण मदत करतं. फॅट्स आणि बाईल. ओके. इकडे रूपश्री, चला बोला अजून काय लिव्हर बद्दल काही माहिती? अजून एक आहे सर हा बोला. मेटाबॉलिझम Bile ऑफ juice फॅट. helping in digestion of food. ओके. डायजेशन ऑफ फूड. तयार करण्यासाठी मदत करतो. काय तयार करण्यासाठी? डायजेस्टिव्ह ज्यूस. डायजेस्टिव्ह ज्यूस. अजून? हे बघा, मी असं मध्येच का तुम्हाला इंटरप्ट करतो? हे बघा, आपला टॉपिक एकदम सिम्पल आहे. तुम्ही जर बघितलं ना, तुम्ही आपल्या सिलेबस मध्ये बघितलं तर पहिलं चॅप्टर एकदम सिम्पल आहे. काय सांगितलंय तुम्हाला शिकवायचं असलं तर एकदम सिम्पल आहे. कसं ग्रोथ होतं, रिप्रोडक्शन होतं, मेटाबॉलिझम होतं, हे सांगायला तुम्ही लर्न करणार ना. आता मला सांगा, इथे ह्या सेल्युलर ऑर्गनायझेशन मध्ये कुठे लिव्हर आहे का? नाही. तुम्हाला फक्त मी सांगितलं एक सेल एक युनिट असतं आणि एक सेल्युलर ऑर्गनायझेशन असतं, म्हणजे सेलचा टिश्यू होतो, टिश्यूचा ऑर्गन होतो, संपलं. तर हे इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला टोटल बायोलॉजी आलं पाहिजे. त्यामुळे मग मी तुम्हाला असं थोडं इकडे तिकडे घेऊन जातो. हे सिलेबस शिकवायला एकदम पहिलं चॅप्टर एकदम थेरोटिकल आहे, एकदम थिअरी आहे आणि ते मुलं रट्टा मारून घेतात. तसं नाही करायचं आपल्याला. म्हणून मी तुम्हाला असं मध्ये मध्ये इंटरप्ट करतो. तर लिव्हर बद्दल काय आहे की लिव्हर हा एक बॉडीतला असा ऑर्गन आहे की त्याचं मेन फंक्शन आहे आपलं डायजेस्टिव्ह ज्यूस तयार करणं, आणि त्या डायजेस्टिव्ह ज्यूसला म्हणतात बाईल. बाईल असं एक डायजेस्टिव्ह ज्यूस आहे की तो हा लिव्हर तयार करत असतो. आणि हा काय असतो ते कुठे टाकत असतो? आपल्या बॉडीमध्ये. कशामध्ये? डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. त्याच्यामुळे आपलं डायजेशन चांगलं होतं. हे झालं नाही. दुसरं महत्वाचं वर्कही तुम्हाला 10 पर्यंत शिकवलं गेलं असेल की लिव्हर हा काय करतो? व्हिटॅमिन ए डी ला काय करतो? व्हिटॅमिन ए चा काय असतो? स्टोरेज असतो. तुमच्या बॉडीमध्ये जे व्हिटॅमिन ए असतं त्याचा स्टोरेज हाऊस म्हणून ऑर्गन कोणता काम करत असतो? लिव्हर. त्याचं तिसरं वर्क असतं की तुमच्या बॉडीमध्ये ग्लुकोज असतो. ठीक आहे, ऐकू येत आहे ना? हो. हा. तुम्ही हे बघा, आज चपाती खाल्ल्यात, 3 चपात्या खाल्ल्यात, आणि उद्या ना तुम्ही चुकून 6 चपात्या खाल्ल्यात आणि तुम्ही झोपूनच आहात. मग तुमच्या बॉडीतल्या ह्या 6 चपात्यांचं जे ग्लुकोज होतं हे बघा, लिव्हर बद्दल थोडं एक्स्ट्रा माहिती सांगते तुम्हाला की लिव्हरचे फंक्शन जे असतात, तर लिव्हरचं फंक्शन महत्वाचं की लिव्हर हा तुमच्या बॉडीमध्ये काय स्टोअर करतो? ग्लुकोज स्टोअर करतो. सॉरी, हे बघा, डायजेस्टिव्ह ज्यूस तयार करतो. हे लिहिलं समजतंय ना तुम्हाला? मी इमेज वरती लिहितो ते दिसतं ना तुम्हाला? हो. कारण ते इथे मला लिहिता नाही येत तसं. हे एक मिनिट, मी आता एवढंच करतोय तुम्हाला. समजतं सर. ओके. तर हे बघा, हा लिव्हर पहिलं डायजेस्टिव्ह ज्यूस तयार करतो. ज्यूस म्हणजे माहिती आहे ना, त्याला बाईल म्हणतात. ओके. लिव्हरचं फंक्शन व्हिटॅमिन ए आपल्या ज्या बॉडीमध्ये स्टोअर करणारा जो ऑर्गन आहे तो लिव्हर असतो. थर्ड नंबरचं महत्वाचं फंक्शन ऑलरेडी तुम्ही 10 मध्ये शिकला असाल की आपल्या बॉडीमध्ये जो ग्लुकोज तयार होतो डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, तो स्टोअर केला जातो ग्लायकोजन मध्ये. तो कुठे स्टोअर केला जातो? ग्लायकोजन मध्ये. आणि तो ग्लायकोजन हा मॉलिक्यूल ऍक्च्युली बसलेला असतो ग्लुकोज लिव्हर मध्ये. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जो एक्सेस ग्लुकोज तयार होतो त्याचं बॉडी काय करतं? स्टोरेज करतं, आणि स्टोरेज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन करतं, आणि तो ग्लायकोजन स्टोअर केला जातो आपल्या लिव्हर मध्ये. म्हणजे तुम्ही आज जेवण केलं, 2 दिवस पुढे जेवणच नाही केलं, तर तुम्हाला तुमची एनर्जी कोण मेंटेन करतं? तुमच्या बॉडीतला ग्लायकोजन. आणि ग्लायकोजन कुठून आलेला असतो? तर तो ग्लुकोज पासून आलेला असतो, आणि आपल्या बॉडीचं मेकॅनिझम आहे. म्हणजे आपलं बॉडी एक्सचेंज झालं त्याला स्टोअर करतं. मग ग्लुकोजला ग्लायकोजन मध्ये कन्वर्ट करणार, ग्लायकोजन जाणार लिव्हर मध्ये, आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुमच्या बॉडीला की तुम्ही जेवण करत नाहीये आणि एनर्जी हवी आहे, मग त्या ग्लायकोजनचं पुन्हा ग्लुकोज केलं जाईल, आणि मग पुढची रेस्पिरेशनची प्रोसेस कॅरीड आउट केली जाईल. कळतंय? म्हणजे हा लिव्हर ग्लायकोजनही स्टोअर करतो. आणि पुन्हा लिव्हरचं सर्वात महत्वाचं काम असतं तर टॉक्सिक मटेरियल जे असतं ना, ते रिमूव्ह करणं. तुमच्या बॉडीमध्ये काही तुम्ही टॉक्सिक पदार्थ खाल्ले किंवा तुम्हाला
टॉक्सिक पदार्थ तुमच्या बॉडीत गेलेत, म्हणजे तुम्हाला साप वगैरे चावला, काही असेल, तर तो पहिला पदार्थ जातो लिव्हरमध्ये. म्हणजे तुम्ही कोणती टॅबलेटही घेतली, काही मेडिसिन घेतली, तर ते आपलं फूड नाहीये ना. तुम्ही कोणतंही टॅबलेट घेताय, त्यात केमिकल्स आहेत, तर तो पहिला चेकपोस्ट त्यांचा असतो लिव्हर. बॉडी सर्व टॉक्सिक पदार्थ लिव्हरमध्ये पाठवते आणि लिव्हरचं काम असतं त्या टॉक्सिक पदार्थांना न्यूट्रल करणं. तर आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन्स बॉडीमध्ये किंवा कोणत्याही अॅनिमलमध्ये लिव्हर हा मल्टी फंक्शनल ऑर्गन आहे आणि याच्यासारखं मल्टी फंक्शन दुसरा कोणताही ऑर्गन करत नाही. म्हणून तुम्हाला थोडंसं त्याचं इन्फॉर्मेशन देणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर लिव्हर हा मल्टी डायमेन्शनल एक ऑर्गन आहे. तो डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काम करतो, तो स्टोरेज म्हणून काम करतो, तो व्हिटॅमिन्स मध्ये काम करतो, तो टॉक्सिक मटेरियल मध्ये काम करतो. तर त्याचे मल्टीपर्पज वर्क्स आहेत. तर लक्षात ठेवायचं की हा मल्टीपर्पज वर्कला लक्षात ठेवा की लिव्हर कशा प्रकारे असतो. आता बघा, सेल्स होत्या, त्याचा टिश्यू तयार झाला, टिश्यूचा ऑर्गन तयार झाला आणि आपण माहिती आहे, तुम्हाला लहानपणी शिकवलंय, ऑर्गन एकत्र येऊन काय तर होते, ऑर्गनची सिस्टीम तयार होते. आता ही सिस्टीम बघा, डायजेस्ट सिस्टीम आहे, लिव्हर, पॅनक्रियास, स्टमक. कारण हे स्टमक वगैरे तसेच तयार झालेले आहे सेल पासून. म्हणजे जसा लिव्हर तयार झाला तसा स्टमक तयार झालाय, तसाच हा रेक्टम तयार झालाय. म्हणजे हे सेल्स पासून असे वेगळे ऑर्गन तयार होत गेलेत, एक ऑर्गन सिस्टीम तयार झाली आणि ऑर्गन सिस्टीम एकत्र आल्यानंतर काय झाला, ह्युमन तयार झाला. मग ह्युमन मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, रेस्पिरेटरी सिस्टीम असते. मग याला म्हणायचं सेलचं ऑर्गनायझेशन. म्हणजे सेलचं ऑर्गनायझेशन कसं असतं, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रत्येक सेलचं स्वतःचं ऑर्गनायझेशन, म्हणजे हा वर्कर तो एकत्र येऊन त्याचं एक डिपार्टमेंट तयार होणार, डिपार्टमेंटचं अजून सिनियर डिपार्टमेंट, त्याचं एक मोठं डिपार्टमेंट आणि त्याची एक कंपनी. ऑर्गनायझेशन कंपनीत कसं असतं, एक वर्कर एका डिपार्टमेंटमध्ये काम करतो, त्याच्यावरती एक सिनियर असतो, त्याचं एक प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, ते पुन्हा कंपनी असते. Sir, your voice somewhat lacking. की आता तुम्हाला टू व्हीलर प्रोड्यूस करायचं, त्याचं हेड वेगळं करतं, त्याचं वेगळं प्रोडक्शन चालतं, त्याचं टायरचं वेगळं प्रोडक्शन असतं, त्याला म्हणायचे ऑर्गन्स. त्यामध्ये जे छोटे छोटे डिपार्टमेंट्स असतात, छोटे छोटे डिपार्टमेंट एकत्र येऊन काय होते, कंपनी तयार होते. इथून वर्कर पासून गोष्टी सुरू होतात, नंतर ते हाईट वाढत जाते, हा वर्कर असतो, हा सुपरवायझर, हा मॅनेजर, मग हा सिनियर मॅनेजर, मग हा पूर्ण कंपनीचा ओनर. याला म्हणायचं असतं ऑर्गनायझेशन. तसं आपल्या बॉडीमध्येही असतं. आपल्या बॉडीमध्ये सेल्स या टिश्यू बनवतात, टिश्यूचे ऑर्गन बनतात, ऑर्गनची ह्युमन्स बनतो आणि हे फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्येच असतं. असं तुम्हाला टेबल मध्ये वगैरे कधी बघितलंय का तुम्ही की त्यांनी स्वतःच ऑर्गन सिस्टीम बनवली आहे किंवा टेबलचं वेगवेगळे एकत्र येऊन काही ग्रुपिंग चाललाय? नाही. ठीक आहे. तर मला वाटतं तुम्हाला एवढं कळालं. नेक्स्ट पॉईंट बघू, आपल्या हाताला टोचून बघायची. म्हणजे टोचल्यावरती जे फील होतं त्याला स्टिम्युलस म्हणतात. स्टिम्युलस काही शकतो, जसं की टेम्परेचर, तुमच्या बॉडीला टेम्परेचर सेन्स होणं, म्हणजे हीट समजणं, याला स्टिम्युलस म्हणतात. किंवा तुम्हाला मेकॅनिकल इंजुरी होणं, तुम्हाला काहीतरी शॉक बसणं, इलेक्ट्रिक स्टिम्युलस असो, तुम्हाला कोणीतरी टोचणं, तोही स्टिम्युलस असतो. स्टिम्युलस काहीही असू शकतो, ज्याच्यामुळे आपली बॉडी रिॲक्शन देते. म्हणजे आपल्या बॉडीवरती, लिव्हिंग ऑर्गॅनिजवरती जे ऍक्शन होते त्याला स्टिम्युलस म्हणायचं. आणि बॉडीची ॲबिलिटी त्याला रिॲक्शन देण्याची. म्हणजे सिंपल आहे की तुम्ही 10th वगैरे रिफ्लेक्स ऍक्शन शिकला असाल. एक हा पॅन आहे, फ्राईंग पॅन आहे आणि तुमचा हात चुकून इथे आला, तो हिटेड आहे. तर तुम्ही तिथेच हात ठेवणार का? तो जळून जाईल ना हात. तुम्हाला रिफ्लेक्स ऍक्शन करावं लागणार आणि त्या हाताला तिथून रिमूव्ह करावं लागणार. तर याला म्हणायचं बॉडीचा रिस्पॉन्स. तर बॉडी प्रत्येक स्टिम्युलसला काय तर रिस्पॉन्स देतं आणि बॉडी कॉन्शियस असतं. कॉन्शियस म्हणजे आता तुम्ही माझा व्हिडिओ ऐकताय बरोबर, आणि चुकून जर तुम्ही हेडफोन लावलेले नसतील आणि तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत असाल, तर तुम्हाला घरातल्या काही गोष्टी ऐकू येत असतील की बाजूला काय चाललंय, कोणी काय बोलताय. ठीक आहे. म्हणजे तुमची बॉडी फक्त माझा व्हिडिओ नाही ऐकत आहे, तुमच्या बॉडीचं सर्व लक्ष आहे की बाजूला काहीतरी कोणी ठोकताय का, कोणी आवाज येतोय का, कोणी काहीतरी करतंय का. तर तुमच्या बॉडीला एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करून तुमचं बॉडीचं बाहेरही अवेअरनेस असतो. तुमची बॉडी फक्त हे फक्त एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होऊ नाही शकत, कारण आपल्याकडे कॉन्शियसनेस असतो. आणि चुकून जर हा कॉन्शियसनेस जर तुमचा मिस झाला, तर तुम्ही त्याला काय म्हणतात माहिती का? कॉन्शियसनेस गेला तर त्याला आपण अनकॉन्शियस म्हणतो आणि त्याला आपण म्हणतो की चला तो बेशुद्ध झालाय किंवा कोमात गेलाय. ठीक आहे. तर कॉन्शियसनेस असणं हे फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमलाच असतं. कळतंय हो. काय बोलतोय? तर कॉन्शियस हो, सर. तुम्ही आहात. मग हा कॉन्शियसनेस आपल्याला आहे, म्हणूनच तुम्हाला माहिती असेल की आपलं वैदिक कल्चर किंवा इंडियन कल्चर कसं असतं. मग तुमच्या कॉन्शियसनेस, मग तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये एंटर करा,
मग तुमच्या सोल्सला जरा तुम्ही त्या बॉडीमध्ये थोडंसं स्पिरिच्युअल जा. ऐकलं असेल ना तुम्ही या गप्पा, की वर्ड हे बाहेर हो. नसतं, त्याच्यामध्ये असतं. मग तुम्ही थोडंसं स्वतःला फील करा. म्हणजे कॉन्शियसनेस हेच गोष्ट असते की ते आपण जसं आपल्या बॉडीमध्ये अशी एक मेकॅनिझम आहे की ते आपल्याला जिवंत ठेवते, आपल्याला बाहेरच्या गोष्टीशी कनेक्ट करते. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एक स्वतःच एक मेकॅनिझम आहे आणि ते वेगळ्या प्रकारे रन होतं, तर त्याला आपल्याला कॉन्शियसनेस म्हणायचं असतं. हे फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असतं. आणि या कॉन्शियसनेस सायन्स काय म्हणतं की जेव्हा तुम्हाला कोणीतरी, आता तुम्ही समोर बघलात आणि तुम्हाला मागून कोणतरी टोचलं, तुम्हाला एक डास असेल, सिंपल आहे, तुम्ही झोपलात आणि तुमच्या पायाला डास चावला किंवा हाताला डास चावला, तर तुम्ही एक्झॅक्ट तिथेच मारता. म्हणजे झोपेतही त्याला तिथेच मारतात, दुसरीकडे नाही मारत. तुमचं बॉडी एवढं कॉन्शियस असतं, त्याला माहिती असतं एक्झॅक्ट की कुठे डास चावलाय. तुम्ही असं एका लेफ्ट हँड चावून राईट हँडला नाही मारत तिथे डास चावला. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जी कॉन्शियसनेस असतं हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय मोठं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर ऍक्च्युली कॉन्शियसनेस हा भरपूर मोठा इश्यू आहे आणि मला वाटतं की एवढंच इम्पॉर्टंट आहे की ऍक्शनला रिॲक्शन देणं आणि सेन्स ॲबिलिटी डेव्हलप करणं. आपल्याला लिव्हिंग जे ऑर्गॅनिझम असतात त्यांना भरपूर सेन्सर्स आहेत. सेन्सर म्हणजे कसं, तर आपल्या बॉडीमध्ये जो मेन कंट्रोल युनिट आहे तो ब्रेन असतो, याला कंट्रोलर म्हणतात. आणि याचे काहीतरी सेन्सर असतात ना, राईट हँड लेफ्ट हँड आपण म्हणू. तर सेन्सर मध्ये कोण असतो, आईज असतो, नोज असतो, स्किन असतं. हे त्यांना सांगत असतात की बाहेर काय चालू आहे. आईज सांगतो की बाहेर काय आहे, स्मेल सांगतो की काय केमिकल्स आहेत, आणि मग ब्रेन त्याच्यावरनं डिसिजन घेतो. ह्या सर्व गोष्टी काय करतो, कलेक्ट करतो. आणि कलेक्ट केल्यानंतर आपल्याकडे एक वेगळं डिपार्टमेंट असतं, ते ऍक्शन घेतं. ठीक आहे, त्याला मोटर रिजन म्हणतो आपण. याला सेन्सरी रिजन म्हणतो आणि मोटर रिजन. मोटर रिजन ऍक्शन देतो म्हणजे काय, बॅड स्मेल आला किंवा इथे डस्ट उडालं डोळ्यांसमोर, डोळे बंद करणं, मग हे मसलचं काम. किंवा काही ग्लँड्स असतात आपल्या बॉडीमध्ये, तर याला म्हणतात रिस्पॉन्स देणं. लाईट डोळ्यावर पडला, डोळे बंद करा. मग ब्रेनवरती हे आईजला लाईट डिटेक्ट होणार, तो सिग्नल ब्रेनकडे जाणार. ब्रेन हा आपला कंट्रोलर आहे. कंट्रोलर म्हणणार की चला, डोळ्याच्या मसल्सला सांगणार चला त्या आयलिड्स आहेत त्या बंद करा. तर आपलं अशा प्रकारे मेकॅनिझम चालतं. याला आपल्या बॉडीचा कॉन्शियसनेस म्हणतात. तर ह्या ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या, मग काय काय डिस्कस केल्या, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणाला म्हणायचं, जो चांगला ग्रोथ करतो, जो रिप्रोडक्शन करू शकतो, ज्याच्या बॉडीमध्ये वेगळ्या प्रोसेस चालतात, ज्याच्यामध्ये एक स्ट्रक्चर आहे, म्हणजे सेल पासून तर ऑर्गन सिस्टीम आणि एक बॉडी असं एक स्वतःची सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये पुन्हा तो काय झालं ते, आणि तो स्वतः रिस्पॉन्स करतो. तो म्हणजे फक्त असा उभा नसतो, त्याला हवा आली तर रिस्पॉन्स देतो, त्याला फील होतं त्याला हवा आहे, मला गरम होत आहे, मला थंड होत आहे. याला म्हणतात आपले कॉन्शियसनेस. तर हे त्याला फील व्हायला पाहिजे. असं टेबलला तुमच्या घरातल्या असं फील नाही होत की त्याला गरम होत आहे किंवा तो काहीतरी विचार करतो आहे. तर ठीक आहे, मग एवढं कळालं काय, तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय काय असतात. हा. हॅलो, हो. चला नेक्स्ट पॉइंट आहे. हे बघा, आता कसं आहे की आता कोणाचा तरी आवाज आला छोट्या मुलाचा, तर माझं लक्ष कशावरती गेलं, छोट्या मुलाच्या आवाजावरती. करेक्ट, याला आपलं कॉन्शियसनेस म्हणतात. आला होता ना आवाज एक छोटा आता. तर तुम्ही कितीही विचार करा, तुम्ही तुमच्या तुमचं बॉडी मेकॅनिझम असं आहे की तुम्ही बाहेरच्या गोष्टींवरती लक्ष ठेवूनच असतात. म्हणजे आता कुठेतरी थोडासा अर्थक्वेक झाला ना, तर तुम्ही मोबाईल सोडून द्याल, पडून जाल. का, कारण तुमच्या बॉडीला सेल्स काहीतरी हलतंय. तुम्ही असं नाही म्हणणार, नाही आता मी मोबाईल ऐकतोय तर मी मोबाईलच ऐकतोय, असं होत नसतं. नेक्स्ट पॉइंट आहे की ग्रोथ अँड रिप्रोडक्शन कॅन नॉट बी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे आपण ग्रोथ आणि रिप्रोडक्शनला आपण कॅरेक्टरिस्टिक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या असे डायरेक्टली नाही म्हणत. का म्हणत नाही, जसाला बघू. तर तुम्हाला आता सांगितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं रिप्रोडक्शन तर करू शकतो. पण तुम्हाला असं का प्रश्न आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा चांगल्या प्रकारे, ही त्याची कॅरेक्टरिस्टिक्स नाही, म्हणजे डेफिनेट कॅरेक्टरिस्टिक्स नाही, तर का बघू आपण. हे बघा, ग्रोथ ऑल्सो एक्झिबिटेड बाय नॉन लिव्हिंग थिंग. म्हणजे नॉन लिव्हिंग थिंगची ही ग्रोथ होते. ते ग्रोथ ज्याची होते त्याला आपण डायरेक्टली ब्लाइंडली असं म्हणू शकत नाही की तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. मग हिमालय ही ग्रोथ करतोय, मग आपल्याला असं म्हणावं लागेल हिमालय इज ऑल ऑब्विसली लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर आपण ग्रोथला डायरेक्टली असं म्हणू शकत नाही 100% की तो काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ओके, तो 50% आहे पण 50% नाही आहे. आणि लिव्हिंग का होतात मग नॉन लिव्हिंग थिंग, तर त्याच्या सरफेसवरती मटेरियल साठतात आणि त्याच्यामुळे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं प्रॉपर्टी नाहीये.
जसं की तुम्हाला माहिती आहे की जे स्टोन्स वगैरे असतात ते सर्व अक्युमुलेशन मुळेच होतात. मटेरियल्सचे लेयर साठतात आणि त्याच्यावरती स्टोन्स तयार होतात. नेक्स्ट आहे वाय रिप्रोडक्शन इज ऑल्सो नॉट अ पर्सन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बिकॉज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लाईक म्यूल्स, स्टराइल्स, वर्कर्स, बीज अँड इनफर्टाईल ह्युमन कपल्स. आता बघा काही असे असतात की ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम ते रिप्रोडक्शन करत नाही, ते कॅन नॉट रिप्रोड्यूस. आता काही रिप्रोडक्शन करत नाही म्हणजे आता हे चला हे सर्वात महत्वाचं, चला इथून बघू आपण आपल्या जवळचे ह्युमन. आता इनफर्टाईल कपल आहेत. इनफर्टाईल कपल म्हणजे ज्यांचं मॅरेज झालेलं आहे, जे मेल फिमेल्स आहेत त्यांना बेबी ते बर्थ करू शकतात बेबीला, आणि पण त्यांना मुलगा नाहीये म्हणजे ते मुलाला बर्थ करू शकत नाही. म्हणजे बघितलं असेल ना तुम्ही, असे भरपूर लोक असतात की त्यांना मुलगा नसतो. मग त्यांना मुलगा नसतो, मग आपण काय म्हटलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असा असतो की त्याने रिप्रोडक्शन केलं पाहिजे म्हणजे नवीन बेबीला जन्म दिला पाहिजे, बरोबर ना? मग आता हे तर नवीन बेबीला जन्म देत नाहीत ना, यांना मुलगाच नाहीये. मग तुम्ही असं म्हणणार का ते लिव्हिंग नाहीयेत? नाही. हॅलो, म्हणजे एका कपलला, तुमच्या शेजारी कपल आहे त्यांना बेबी नाहीये, मग तुम्ही म्हणणार का हे हे जिवंत नाहीत, मेलेले आहेत हे? असं नसतं. नाही म्हणणार. म्हणजे काय तर बेबीला बर्थ न देणं म्हणजे रिप्रोडक्शन न करणं याचा डायरेक्टली लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या लाईफशी काहीच संबंध नाही. रिप्रोडक्शन ही एक अशी गोष्ट आहे की तो ऑर्गॅनिझम ते म्युच्युअली ठरवणार की तो बेबीला जन्म द्यायचा आहे किंवा नाही द्यायचा आहे. त्याचा त्याच्या लिव्हिंग असण्याशी काही संबंध नाही. ठीक आहे. लिव्हिंगशी डायरेक्टली रिप्रोडक्शनचा संबंध लागत नाही. म्हणजे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असे असतात किंवा काही ह्युमन्सही असतात की आम्हाला बेबी नकोच, सिंपल गोष्ट आहे. मग त्यांना लिव्हिंग म्हणता येणार नाही का? म्हणता येईलच ना. तर रिप्रोडक्शन इज अ ऑप्शनल थिंग फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर त्याला आपण त्याची मेन कॅरेक्टरिस्टिक. तुम्हाला हनी बी हे बीज बद्दलही माहिती असेल. वर्कर बीज, वर्कर बीज या स्टराईल असतात, माहिती ना? एक मेन क्वीन असते आणि ड्रोन असतो आणि वर्कर बीज असतात. 3 टाईपच्या बीज असतात, माहिती आहे की नाही? बीज, बीज मध्ये बीज ज्या असतात, बीज म्हणजे हनी बीज. तर हनी बीज मध्ये एक क्वीन असते, एक ड्रोन असतो आणि एक काय असतं, वर्कर बीज असतात. तर वर्कर बीज काय असतात, स्टराईल असतात, म्हणजे त्या स्वतः रिप्रोडक्शन करू शकत नाही. मग ज्या रिप्रोडक्शन करू शकत नाहीत मग तरी तर त्याच वर्क करतात ना. म्हणजे पूर्ण ते हनी बीजचं ते जे पूर्ण कोंब वगैरे असतं ते सर्व बनवणाऱ्या कोण असतात? हे वर्कर बीज असतात. क्वीन तिथे काही काम नाही करत. क्वीनचं काम असतं फक्त रिप्रोडक्शन करणं. तर क्वीन वर्क नाही करत, ते पूर्ण हनी बीज, ते हनी कलेक्ट करणं वगैरे हे सर्व काम हे वर्कर्स असतं. तर त्यांना आपण म्हणणार का चला हे हनी नॉन लिव्हिंग आहेत? ऑब्व्हियसली ते लिव्हिंग आहेत. तर रिप्रोडक्शन करणं ही मस्ट कॅटेगरी लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी नाहीये. ठीक आहे. आणि हे म्यूल्स असतात. म्यूल्स म्हणजे आता म्यूल्स हे तुम्हाला दाखवतो. म्यूल्स ऐकलंय का तुम्ही? तुम्हाला स्टराईल माहिती हो. काय असतात? डॉंकी आणि Combination of हॉर्स. horse and donkey. डॉंकी. करेक्ट, करेक्ट. ते म्यूल जे असतात ते असे असतात. म्यूल्स, या म्यूल्स आपण हे असे हॉर्स आणि डॉंकी असतात. आता हे जे डॉंकी वगैरे असतात तर माहिती आहे तुम्हाला, तर त्याला मराठीत काय म्हणतो आपण? खेचर म्हणतो, बरोबर ना? हॅलो, मराठी. मराठीतच म्हणतो त्याला. ठीक आहे. तर हा हॉर्स असतो आणि हा डॉंकी असतो. ठीक आहे. आता हॉर्स हा वेगळा स्पेसिस आहे, डॉंकी हा वेगळा स्पेसिस आहे. माहिती आहे का तुम्हाला? याची स्पेसिस वेगळी, याची स्पेसिस वेगळी आहे. स्पेसिस वेगळं असतं म्हणजे काय? एकमेकांशी रिप्रोडक्शन न करू शकणं. ठीक आहे. तुम्हाला जाऊ द्या, लायगर, चला हे तर थोडस वेगळं एक्झाम्पल आहे. लायगर माहिती आहे का तुम्हाला? लायगर, टायगर आणि लॉयन. लायगर हा अशा प्रकारचा एक अॅनिमल आहे की हे बघा, तो अशा इमेजेस तुम्हाला दिसू शकतात. हे बघा, हा असा दिसतो लायगर, दिसतोय तुम्हाला? हा हे बघा लायगर आहे. ऍक्च्युली हा लायगर एक्झिस्ट करतो आणि हा लायगर जो असतो हा कॉम्बिनेशन असतो कशाचा? लायन आणि टायगरचा. त्याचं नावच त्यासाठी बघा एवढं असं दिसतो. तो थोडासा लॉयनही नसतो टोटल, तो हेही नसतो, काय म्हणतात त्याला, टायगरही नसतो. मग हा जो असतो याला म्हणायचं की दोन स्पेसिस मध्ये जेव्हा, आता हे बघा आपल्याकडे एक स्पेसिस आहे लॉयन आणि एक स्पेसिस आहे टायगर. टायगर ही वेगळी स्पेसिस आहे, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स टोटल वेगळे आहेत, टायगरचे वेगळे आहेत. पण जेव्हा त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं, बाय डिफॉल्ट त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं आणि एक बेबी जन्माला येतो, मेल इथे असेल किंवा फिमेल असेल टायगर, तर त्याला लायगर म्हणतो आपण.
पण हा लायगर जो असतो, आता हा 2 स्पेसिस मधनं एक जन्माला आलेला एक न्यू बेबी आहे. पण आपली डेफिनेशन काय माहितीये का स्पेसिसची, की एक याचे 2 स्पेसिस असतात ते रिप्रोडक्शन करू शकत नाही. करताय मी काय म्हणतोय, 2 स्पेसिस रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. पण तू टायगर आणि लॉयन यांच्यापासून एक बेबी जन्माला आला त्याला म्हणायचं लायगर. मग ही डेफिनेशन ट्रू कशी होते, तर तो लायगर हा दिसतोय ना हा पुढं, आता हा रिप्रोडक्शन करू शकत नाही. हा स्टराईल असतो. त्याला पुढं बेबी तयार होत नाही. म्हणजे एकदा तो रिप्रोडक्शन होऊन एक 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 तयार होतो. काय तयार होतो? एक अॅनिमल तयार होतो. मग तो पुन्हा पुढे रिप्रोडक्शन नाही करू शकत. आता खेचर आहेत. ते खेचर पुन्हा नवीन खेचर नाही तयार करू शकत. समजतंय? करताय का? हो सर. हो. म्हणजेच हे स्टराईल असतात आणि त्यांचं लाईफ संपलं म्हणजे त्यांचं लाईफ संपलं. त्यांना पुढे रिप्रोडक्शन करता येत नाही कारण ते स्पेसिस त्यांच्या जिनेटिक्सला ते अलाउ करत नाही. त्यांचे जीन्स त्याला अलाउ करत नाही. तर ही डेफिनेशन आपण पुढे शिकणार आहोत. तर ते ठीक आहे. मग तुम्हाला मूल समजलं किंवा बीजही तुम्हाला माहिती असायला पाहिजे होतं. हे बघ बीज दाखवतो तुम्हाला मी. बीज तर सर्व फेमस असतात. हे बघा हे डायग्राम दिसतंय का तुम्हाला? हो. तर अशा प्रकारच्या बघा ह्या अशा बीज असतात. म्हणजे एकाच याच्यामध्ये असतात त्या. एक असतं क्वीन, बघा तुम्हाला क्वीन वेगळी दिसते, ड्रोन वेगळा दिसतो आणि वर्कर वेगळा दिसतो. हे अशा असतात. हे क्वीन आहे, हा ड्रोन आहे आणि हा वर्कर आहे. तर क्वीनचं फक्त फंक्शन असतं की रिप्रोडक्शन करणं, काउंट वाढवणं. ड्रोन फक्त काय करतो? रिप्रोडक्शनला हेल्प करतो. हे मेल फी रिप्रोडक्शन करतात. आणि हा जो वर्कर असतो ऍक्च्युली तो फक्त वर्क करतो. आणि जे वर्करचं मेन काम काय असतं तेच की हनी वगैरे ट्रॅप करणं, त्याला डिटेक्ट करणं आणि त्याच्यातनं हनी जमा करणं. ठीक आहे. कारण का जमा करणं? कारण क्वीन पुन्हा काय देणार? एक देणार आणि पुन्हा त्यांना खायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे बीजचं थोडंसं वेगळं सिस्टीम असतं. क्वीन, ड्रोन आणि वर्कर. तर हा ड्रोन तर मेल कॅन्डिडेट असतो, क्वीन तर फिमेल कॅन्डिडेट असतं. इथून झायगोट तयार होऊन रिप्रोडक्शन तयार होतं आणि नवीन काय तयार होतो? क्वीन वगैरे तयार होतं. पण हे ड्रोन असा कन्सेप्ट, हा वर्कर असा कन्सेप्ट असतो की हा रिप्रोडक्शन नाही करू शकत. ठीक आहे. मग या ड्रोनला आपण असं म्हणू नाही शकत की हा लिव्हिंग नाहीये. आपण जे डोळ्यांनी बघतो बाहेर फिरणाऱ्या ज्या पूर्ण बीज असतात ना, त्या वर्करच असतात. आणि आपण त्यांनाच बघतो त्या फ्लॉवर मध्ये. मग कळालं? हे बघा इथे तर किती डिफरन्स आहे बघा. क्वीन केवढी मोठी बघा. क्वीनची सेंटीमीटर, ड्रोन आणि वर्कर. तुम्हाला चांगल्या प्रकारे आयडिया आली असेल इथे कोणाला वेटेज जास्त. हे बघा हे क्वीन आहे, हा ड्रोन आहे आणि वर्कर आहे. तर मग काय कळालं? आपला आन्सर हे होतं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम असण्यासाठी ही इम्पॉर्टंट नाहीये की त्याने फक्त ग्रोथ केलं पाहिजे. म्हणजे क्वेश्चन हा होता की ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर नॉट डेफिनेट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. का? तर त्याचे आपण रिझन दिले. चलो नेक्स्ट पॉइंट. तर डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय बघणार आपण? ऍक्च्युली आता टॉपिक वरती आलो. डायव्हर्सिटी म्हणजे काय असतं? Yes. ओके ठीक आहे. बोर झाल्यावरती सांगा मला की सर आता भरपूर झालं, बोर झालात. बोर झाल्यावरती सांगत जा की सर बोर झालो आम्ही, आता भरपूर डोकं पकवलं तुम्ही, असं काही नाही ना. हे बघा आणि थोडंसं बोलत जा. आलं का लक्षात? हो. पुन्हा इकडे राठोड कोणीतरी आहे मला ओळख. राठोड काय नाव आहे Yes. मला माहित नाही. आदित्य हा. राठोड. करेक्ट. तर ऍक्च्युली बोलायचं आणि बायोलॉजी चांगला सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह राहायचं. इकडे कोण आहे अजून नवीन? रूपश्री. हा आवाज असा कसं काय येतोय? ऐकू येतंय ना? Yes. हो सर. हो सर. शेखर आहे का रे? मला थोडस बोर झालं होतं मी म्हणून तुमच्याशी बोलतोय. शेखर No, sir. शेखर नाही is का? not here. नाही सर. ओके ठीक आहे. कल्पेश असेल मग. हे बघा कसं आहे, बायोलॉजी चांगला सब्जेक्ट आणि बोला तुम्हाला जेवढे प्रश्न पडतील तेवढं कधीही चांगलं. ठीक आहे. तर आपण पुढचं पॉईंट बघू एक थोडा मग आणि स्टॉप करू. जस्ट स्टार्ट करू आपण.
तर नेक्स्ट पॉइंट आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जो की आपला मेन टॉपिक आहे. तर डायव्हर्सिटी मध्ये आपण बघू डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर आपण पहिला पॉइंट बघतो, देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम एक्झिस्ट ऑन द अर्थ रेंजिंग फ्रॉम युनिसेल्युलर टू मायक्रोस्कोपिक टू मल्टीसेल्युलर. म्हणजे आपल्याकडे भरपूर डायव्हर्सिटीचे काय आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. ऑफ करता का जरा माईक कोणाचं आहे तर. हॅलो, कोणाचं तरी माईक चालू आहे, थोडस ऑफ करा, आवाज येतोय. तर हे बघा, हा ठीक आहे, बंद झालं वाटतं. तर हे बघा, लक्षात द्या की आपल्याकडे बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, तर आपल्याकडे भरपूर रेंज मध्ये काय असतात ऑर्गॅनिझम अवेलेबल असतात. इथे फोकस करा की व्हेरियस टाइप्स ऑफ आपल्याकडे लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्झिस्ट करतात. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल पासून तर मल्टीसेल्युलर म्हणजे भरपूर मल्टी सेल पर्यंत, आणि ते कोणते प्लांट आणि अॅनिमल पर्यंत. मग युनिसेल्युलर कोण, बॅक्टेरिया, मल्टीसेल्युलर कोण, प्लांट अँड अॅनिमल. तर आपण तुम्हाला कालच दाखवलं, एकच सिंगल सेल दाखवली, प्लांटचे तुम्हाला भरपूर सेल दाखवल्या, छोट्या छोट्या छोट्या, आणि अॅनिमलचे दाखवले. म्हणजे बायोडायव्हर्सिटी मध्ये आपल्याकडे एवढे ऑर्गॅनिझम्स आहेत, ते काही सिंगल्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला कालच शिकवलं मी की प्रोकॅरियोटिक काय असतं आणि युकॅरियोटिक काय असतं, आठवत आहे? हो. काल आपण डिस्कस केलं प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. त्यातले काही ऑर्गॅनिझम हे प्रोकॅरियोट असतात, काही ऑर्गॅनिझम हे युकॅरियोट असतात. त्यामध्ये बघितलं की आपल्याकडे अर्थ वरती किती स्पेसिस आहेत, तर 5 to 30 मिलियन. आता 5 to 30 मिलियन स्पेसिसला मराठीत जात म्हणतो आपण. आणि मला कोणाला माहिती 1 मिलियन म्हणजे किती लोक असतात? आपण जेव्हा 5 to 30 मिलियन म्हणतो, ते माहिती असायला पाहिजे तुम्हाला की 1 मिलियन म्हणजे किती लॅक्स असतात. 10 lakh. 10 लॅक्स. तर बघा 10 लॅक्स म्हणजे बघा किती लॅक्स मध्ये ते गोष्टी जातात, किती स्पेसिस आहेत. तर आपल्याकडे भरपूर स्पेसिस आहेत वर्ल्ड मध्ये. तुमच्या माहितीप्रमाणे तुम्हाला माहिती नसेल, आपण अजून स्पेसिस शोधतो. आपल्याला दरवर्षी मिनिमम मला सांगायचं म्हणजे, जर मी जेव्हा बघतो किंवा महिन्याला किंवा 2 महिन्याला एक नवीन स्पेसिस बायोलॉजी मध्ये ऍड होत असते मिनिमम. तर आपल्याला अजून माहित नाही की टोटल वर्ल्ड मध्ये किती स्पेसिस आहेत. वर्क चालू आहे. नेक्स्ट आहे, दे एक्झिबिट ग्रेट डील ऑफ व्हॅरिएशन. त्यांच्यामध्ये एवढं व्हॅरिएशन्स आहेत की तुम्हाला जेव्हा एक्स्ट्रा वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला एक काही एक्स्ट्रा व्हिडिओ दाखवेल किंवा डिस्कशन करू आपण की किती व्हरायटी आपल्या वर्ल्ड मध्ये आहे. आपण जसं विचारही करू शकत नाही. त्यांचं ते दिसायला वेगळे आहेत, त्यांच्या साईज वेगळ्या आहेत, ते वेगवेगळे त्यांच्या खाण्याच्या पद्धती, न्यूट्रिशन आहे, त्यांचं रिप्रोडक्शन वेगळ्या प्रकारे होतं. यालाच आपण त्याची डायव्हर्सिटी म्हणतो. ते वेगळ्या क्लायमेट मध्ये ग्रो करतात. म्हणजे क्लायमेट मध्ये म्हणजे काय, तर आपण ह्युमन्स आपण अर्थच्या सरफेसवरती ग्रो करतो. काही बॅक्टेरिया जे आहेत त्या याच्या म्हणजे सीच्या ग्रो याच्यामध्ये करतात, लेवलमध्ये ट्रेंच मध्ये करतात, ग्रो करतात. काही बॅक्टेरिया ते व्होल्केनो जिथे इरप्ट होतात ना, तिथे बॅक्टेरिया ग्रो करतात. काही असे आहेत की ते अंटार्क्टिका जिथे एवढं कोल्ड सिव्हिअर असतं तिथे काही ग्रो करतात. तर आपल्याकडे व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी लाईव्ह करतात. आणि व्हरायटी आहे त्यांच्या खाण्यामध्ये, त्यांच्या न्यूट्रिशन मध्ये, त्यांच्या साईज मध्ये. तर ह्या सर्व गोष्टींना आपण त्याच्यामध्ये म्हणतो डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी कळालं. मग मला काय म्हणायचं आहे, डायव्हर्सिटी म्हणजे आपल्या अर्थ वरती युनिसेल्युलर ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यात काही प्रोकॅरियोट युकॅरियोट्स आहेत, त्यात त्यांच्या भरपूर स्पेसिस आहेत. त्यानंतर त्यांच्यामध्ये एवढ्या गोष्टीत व्हरायटी आहे. सर्वच गोष्टीमध्ये व्हरायटी आहे. साईज, रिप्रोडक्शन, न्यूट्रिशन, सर्वच. आणि त्यांचे वेगवेगळ्या क्लायमेट मध्ये ग्रो करण्याची ॲबिलिटी आहे. वेगवेगळ्या क्लायमेट मध्ये ते ग्रो करतात. आता ह्युमन्स आहेत, तुम्ही आहेत, तुमच्या बॉडीमध्ये बॅक्टेरिया आहेत, तुमच्या बॉडीमध्ये व्हायरसेस आहेत, तुमच्या बॉडीमध्ये भरपूर काय आहेत, पॅरासाइट्स आहेत. ते की बॅक्टेरिया व्हायरस नाही, पॅरासाइट वेगळे असतात, तुमच्या बॉडीमध्ये ऑलरेडी आहेत आणि ते तुमच्या बॉडीत ग्रो करतात. म्हणजे जेव्हा ह्युमन्सला आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा ह्युमनच्या बॉडीमध्ये मिनिमम जे असतात बॅक्टेरियाची लेवल जी असते 10,000च्या वरती असते. म्हणजे तुमच्या माउथ मध्येच असते. तर तुमच्या माउथ मध्ये ऑलरेडी बॅक्टेरिया आहेत. तुमच्या बॉडीमध्ये कुठेतरी व्हायरल इन्फेक्शन्स असतात, ते आपण डिटेक्ट होत नाहीत. ते इम्युन सिस्टीम कंटिन्युअसली आपलं मारत असतं. तर तुम्ही स्वतः काही अॅनिमल्सचे काय आहेत, ऑर्गॅनिझमचे तुम्ही काय आहेत, एक होस्ट आहात. तुम्ही त्यांचं काय जागा आहात ते होतं.
तर सिंपल आहे, आपली बॉडी जर दुसऱ्या ऑर्गॅनिझमचं घर असेल तर सिंपल आहे की आपणही दुसऱ्यांचं घर असतो आणि वर्ल्ड मध्ये भरपूर ऑर्गॅनिझम्स आहेत. तर ठीक आहे, मला वाटतं भरपूर गप्पा झाल्यात आज इथे. आपलं चॅप्टर सुरू होण्यासाठी एवढं सफिशियंट आहे. टर्न बाय टर्न आपण पुढे जाऊ आता. टॅक्सॉनॉमी वगैरे काय असतं आणि त्याच्यानंतर मग ते संपल्यानंतर मग आपण चॅप्टरला एंड करू. ओके, काही डाऊट आहे कोणाला? Sir, हम्म. sir, that bees means king and queen. That drone queen are reproducing that worker, no? See, Only they worker work- or what? the drone and queen produces workers. ओके, So म्हणजे हे who जे is producing queen and king? हे बघा क्वीन आणि क्वीनला पॅरेन्थेनोजिनेसिस हा एक कन्सेप्ट आहे. पॅरेन्थेनोजिनेसिस म्हणजे कसं की क्वीन जेव्हा प्रोड्यूस करते वर्करला, म्हणजे हे बघा तुम्हाला ते पॅरेन्थेनोजिनेसिसच दाखवावं लागेल. हे बघा तर तुम्हाला ड्रोन दिसतंय का वरती? ड्रोन दिसतंय, ड्रोन आणि फर्टिलाइज वर्कर आणि बीज. तर हे बघा क्वीन आहे, क्वीन तुम्हाला दिसतंय, हे क्वीन, याला क्वीन म्हणतात. हा काय आहे? ड्रोन आहे. तुम्हाला सांगितलं क्वीन हा फिमेल फिमेल आहे आणि ड्रोन हा मेल आहे. हे फिमेल आहे आणि ही मेल आहे. ठीक आहे, एवढं तर कळालं. इथं समजतं ना, क्वीन म्हणजे फिमेल सेक्स आहे आणि ड्रोन हा मेल सेक्स आहे. जेव्हा क्वीन ही काय करते स्वतःच, म्हणजे क्वीन हा विदाऊट मेल जेव्हा नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करते तर तिला ड्रोन. काय म्हणतोय मी? क्वीन हे विदाऊट मेल जेव्हा एक ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करते त्याला म्हणायचं ड्रोन. आणि क्वीन हे जेव्हा मेल सोबत फर्टिलायझेशन करून जे बनवतं त्याला म्हणायचं वर्कर. समजतंय? हो. Sir, how it नाही is समजत आहे. possible? हे बघा कसं आहे की तुम्हाला हा ऍक्च्युली आपल्या सिलेबसचा टॉपिक आहे की आपल्याला पुढे हे शिकायचं की हे दिसतंय तुम्हाला वर्ड काय, तर त्याला पॅरेन्थेनोजेनेसिस म्हणतात. आणि पॅरेन्थेनोजेनेसिस मध्ये मेल बी आणि क्वीन याच्यामधनं वेगवेगळ्या प्रकारचे वर्कर, क्वीन आणि ड्रोन अशा प्रकारचे तयार होत असतात. हे बघा तर अजून तुम्हाला ते शिकायचं, जेनेटिकचा टॉपिक आहे, त्यामुळे तुम्हाला शिकवलं जाईल की मग हा मेल आहे बीज, हा क्वीन आहे. मग याच्यामध्ये मायटोसिस, मिओसिस. आता 11th वाल्यांना तेवढं माहिती नाही, त्याच्यामुळे त्यात बोलून काय अर्थ नाही. म्हणजे मायटोसिस मिओसिसच माहित नाही तर मग पुढे बोलून अर्थ नाही. कळतंय का? आता माहिती आहे का तुम्हाला मायटोसिस मिओसिस? ताडलिंबेकर, हॅलो, हो. माहिती आहे का मिओसिस? माहिती आहे? ठीक आहे, मग चला फोकस करा मग जर माहिती. हे बघा जाणून घ्यायचंय का? मग बोलू का? हॅलो सर. हा, याच्यावरती बोलायचंय का? मियोसिस येस और नो? ते explain करू सिंगल का? सेल डिव्हाइस. अच्छा, मियोसिस विचारलं होतं माहिती मला. नाही याच्यावर गप्पा करू का ते म्हणतो मी. नाही मला म्हणायचं कसं की मी याच्यावरती कमेंट करू का? करा ना. Yes, sure. ठीक आहे. आपण आता मेल बी बघतोय आणि क्वीन बघतोय. क्वीन तुम्हाला माहिती आहे, क्वीन हे मोठ्या प्रकारचं क्वीन असतं, ते फिमेल असतं आणि हा मेल काय असतो? मेल असतो. ठीक आहे, तर याच्यामधनं आता जो मेल असतो तो माहिती तुम्हाला मेल गॅमेट तयार करतो. ही तर माहिती तुम्हाला, मेल हे मेल गॅमेट तयार करत असतात. आणि क्वीन हे जे असतं, हे क्वीन काय असतं? फिमेल गॅमेट तयार करतं, त्याला एग म्हणतात. मेल हे मेल गॅमेट तयार करणार त्याला आपण स्पर्म म्हणतो. क्वीन हे फिमेल गॅमेट तयार करणार त्याला एग म्हणतो. हे तर तुम्हाला कळालं. आता जेव्हा काय होतं, क्वीन काय करतं, ह्या एगला डायरेक्टली कन्व्हर्ट करतं एका अॅनिमल मध्ये, त्याला म्हणायचं पॅरेन्थेनोजेनेसिस. पॅरेन्थेनोजेनेसिस म्हणजे विदाऊट मेल गॅमेट. मी काय म्हणतोय, विदाऊट मेल गॅमेट डायरेक्टली इथे एग तयार होतं आणि एगचं डायरेक्टली ड्रोन तयार होतो, त्याला म्हणायचं पॅरेन्थेनोजेनेसिस. म्हणजे एकच सेक्स, म्हणजे एकच मेल किंवा फिमेल नवीन मेल किंवा फिमेलला डायरेक्टली एक त्याच्यासारखंच सेक्स जनरेट केलं जातं, त्याला म्हणायचं पॅरेन्थेनोजेनेसिस.
थोडं समजायला तुम्हाला थोडस प्रॉब्लेम येईल अजून बरे. क्वीन काय करते, एक डायरेक्टली एक बेबीला जन्म देते विदाऊट मेल, त्याला म्हणायचं पॅरेंटोजेनेसिस. आणि जेव्हा तिथे एग आणि हा स्पर्म एकत्र येऊन फर्टिलायझेशन होतं, तेव्हा तिथे तयार होतात वर्कर आणि काही तयार होतात ते क्वीन. म्हणजे फर्टिलायझेशन झालं की त्यातनं काही जे तयार होतात की जे रिप्रोडक्शन करू शकत नाही त्यांना वर्कर म्हणायचं. काही जे चांगल्या प्रकारे रिप्रोडक्शन करू शकणारे बेबी असतात ते काय तयार होतात, क्वीन तयार होतात. मग पुन्हा हे यातले पुन्हा हे 3 तयार झाले. कळतंय काय? But how it is possible a single organism can reproduce both sexes, sexual and asexual? हे बघा, हाऊ इट इज पॉसिबल म्हणजे आपल्याला ऍक्च्युली ते पॉसिबल आहे, म्हणून आपण त्याला पॅरेंथोजेनेसिस एक नवीन नाव दिलेलं आहे. पॅरेंथोजेनेसिस म्हणजे एकाच पॅरेंट करणं. पॅरेंटचं नाव असतं एकच पॅरेंट आणि जिनेसिस म्हणजे तयार करणं. वन सिंगल पॅरेंट प्रोड्युसेस वन ऑर्गॅनिझम, न्यू ऑर्गॅनिझम कॉल्ड एज अ पॅरेंथोजेनेसिस. हा एक आपल्याला न कळायला प्रश्न आहे की अशा प्रकारे हे क्वीन एगला कधी कधी विदाऊट फर्टिलायझेशन कशा प्रकारे कन्वर्ट करते. तर आपण हे त्याच्या जिनेटिक्स मध्ये आहे. मग हा जो ड्रोन असतो ठीक आहे, ड्रोन, तर त्याच्यामध्ये गॅमेट्स किती आहेत बघा. एक मिनिट. हे बघा, तुम्हाला जे तुम्ही गप्पा करताय तर त्याच्यावरती आन्सर बघा. काय होतं की क्वीन असतं 2n असतं. हा कन्सेप्ट चालू होतो 2n पासून आणि n पासून. इथे जी प्रायोरिटी दिली गेलेली आहे म्हणजे हनी बी मध्ये सर्वात जास्त प्रायोरिटी कोणाला आहे, क्वीनला आहे. क्वीनकडे 2n असतं, त्याला डायप्लॉइड कंडिशन म्हणतात. आणि मेलकडे ड्रोनकडे फक्त n असतं. मग इथे सेक्स डिटर्मिनेशन जो करतो तो क्वीन करतो. ठीक आहे. आता क्वीन मध्ये कसं असतं की हा जेव्हा n म्हणून हे 2n मधला, आता मला सांगा मेलकडे n आहे आणि फिमेलकडे 2n आहे. ओके. आता ह्या क्वीनकडे 2n आहे, त्यातलं तिने n साईडला काढलं तर ती प्रोड्यूस करू शकते ना, कारण तिच्याकडे 2n आहे. तिच्याकडे 2 सेट गॅमेट क्रोमोझोमचे आहेत. क्रोमोझोम माहिती का? Yes, sir. हो. हे बघा, त्यासाठीच मी थोडं मध्ये डेप मध्ये जात नव्हतो, कारण ते काय होतं पुन्हा वरती जायला लागतं. हे बघा, क्वीन अशी असते की त्याकडे 2n असतात, त्याला क्रोमोझोम म्हणतात, त्याला डायप्लॉइड कंडिशन म्हणतात. डायप्लॉइड म्हणजे काय, त्याच्यात 2 सेट असतात क्रोमोझोमचे आणि त्यातला एक सेट जो असतो तो एक्झॅक्ट मेल सारखा असतो, ड्रोन सारखा असतो, कारण त्या ड्रोन कडनंच तो त्या क्वीनकडे आलेला असतो. मग त्यातनं ती काय करते, फक्त 2n मधनं एक n सेपरेट करते आणि तो n काय करतो, पुन्हा तो n इथला ड्रोन म्हणून स्वतःला डेव्हलप करतो. म्हणजे क्वीन काय नाही करत, क्वीन फक्त तिच्याकडे एक एनचा पेअर जास्त असते, ती फक्त सेपरेट करून टाकते आणि ते एनचं पेअर सेपरेट करून स्वतः जनरेट होतं विदाऊट फर्टिलायझेशन. ते काय करतं, स्वतःला डेव्हलप करायला लागतं. अशा प्रोसेसला फर्टिलायझेशन, याला म्हणतात पॅरेंथोजेनेसिस. म्हणजे असं फक्त क्वीन मध्ये नाही होत, असं भरपूर प्लांट मध्ये होतं की रूपश्री शिकलो ना आपण प्लांट मध्ये ऍपोमिक्सिस. Oh, sir. तर ऍपोमिक्सिस हा असा कन्सेप्ट आहे की भरपूर प्लांट विदाऊट फर्टिलायझेशन काय करतात, सीड प्रोड्यूस करतात. तुम्ही म्हणणार की ते कसं प्रोड्यूस होतं, त्याची एक मेथड आहे. तर हे आपल्यासाठी एक्सेप्शन्स आहे, म्हणजे जगामध्ये असं नाहीये की सर्व गोष्टी एकाच रूलने नाही चालत. काही गोष्ट की काही प्राण फर्टिलायझेशन करत नाही पण सीड तयार करून टाकतात. काही क्वीन असे हे बी मध्ये क्वीन असतात की त्यांना स्वतःला असं डेव्हलप केलंय की ते स्वतः मेलला जनरेट करून टाकतात. आणि तो मेल आणि फिमेल पुन्हा एकत्र आल्यानंतरच क्वीन तयार होते. पण क्वीनला तयार होण्यासाठी आता बघा, आता हा मेल आहे, हा द्रोण आहे. आता हा द्रोणला क्वीन तयार करायची, तो करू शकतो का? नाही करू शकत. का नाही करू शकत माहितीये का? त्याला पुन्हा एक एन लागणार आहे, तरच तो काय करू क्वीन तयार करू शकतो, 2n तयार करू शकतो. तर हा द्रोण क्वीन नाही तयार करू शकत. त्याला काय लागणार आहे, क्वीन, त्याला मेल सोबत पुन्हा एक एन सोबत पुन्हा एक एन लागणार आहे. ते क्वीन सप्लाय करणार आहे, तेव्हा ते क्वीन तयार होणार. आणि ह्या ज्या क्वीन ऑलरेडी 2n आहे त्यातली ती एक एन काढते आणि ड्रोन तयार करून टाकते. तर राहिलेलं यांचं काय होतं? कोणाचं राहिलेला एन का? येस. अरे राहिलेला एन, हे बघ, एक एन जर तुम्हाला इकडे जातोय तर एक एन इथेच राहणार आहे ना. हे बघ, क्वीन तसं नाही करत रे. क्वीन काय करते, ही क्वीन आहे ना, ते तुला राहिलेलं तसं कन्सेप्ट नाही. तो हे क्वीनकडे 2n आहे ना, हा एक एन आणि एन असे 2 द्रोण बनवते. 2 द्रोण, एक नाही बनवत, 2 बनवते. समजलं का? येस.
ते क्वीनची हे बघा तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही. जेव्हा क्वीन हे जे बीज हे असे एक्सेप्शनल थिंग्स आहेत की ते अजून आपण स्टडी करतोय. बिहेवियर म्हणा, त्यांचं वर्क कल्चर म्हणा, त्यामध्ये जर कोणाला टार्गेट करायचं असेल तर तिथे कोणाला टार्गेट केलं जातं माहितीये का? क्वीनला. जर कोणाला मारायचं असेल तर तिथे क्वीनला मारलं जातं. क्वीन मेल्यानंतर त्यांचं पूर्ण सिस्टीमच कोलॅप्स होतं. किंवा हा जो द्रोण असतो तर एक्सेप्शनल थिंग म्हणून सांगतो की हा द्रोण जो असतो, हा द्रोणचं एकच काम असतं फक्त